ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागामध्ये झालेल्या आगीच्या घटनेची संपूर्ण चौकशी करा, अशा प्रकारची मागणी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांनी केली आहे। ज्या शहर विकास विभागामध्ये ही आग लागली ते शहर विकास विभागच पूर्णपणे अनधिकृत आहे। या ठिकाणचं 40% काम हे पूर्णपणे अनधिकृत असल्याचं विक्रांत चव्हाण यांचं म्हणणं आहे। ज्या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेमध्ये टेरेस होत्या त्या टेरेस पूर्णपणे आता एन्क्रोच करण्यात आल्या आहेत आणि त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांचे त्याचप्रमाणे महानगरपालिकेतील इतर कार्यालये थाटण्यात आलेली आहेत। सध्या गरमीचा काळ आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शॉर्ट सर्किट होऊन आगी लागण्याच्या घटना घडत आहेत। त्यामुळे सध्या सर्वप्रथम ठाणे महानगरपालिकेच्या इमारतीचं फायर ऑडिट होणं गरजेचं असल्याचं देखील श्री विक्रांत चव्हाण यांनी म्हटलं आहे। त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दररोज मोठ्या संख्येने रुग्ण असतात, त्या ठिकाणी कायमस्वरूपी एक फायर ब्रिगेडची गाडी तैनात असावी, अशा प्रकारची मागणी देखील श्री विक्रांत चव्हाण यांनी केली आहे। त्याचप्रमाणे ज्या सहाय्यक आयुक्ताने गावदेवी भाजी मंडईमध्ये जिथे भाजी विकणं अपेक्षित होतं तिथे कपडेवाल्यांना जागा दिल्या, त्या सहाय्यक आयुक्तांवर देखील कारवाई करावी, अशी मागणी देखील श्री विक्रांत चव्हाण यांनी केली आहे। त्याच्यामध्ये टेरेस ठेवलेले नाहीत, पॅरापेट वॉल ठेवलेले नाहीत। शहर विकास विभाग सध्या गरमा भरपूर आहे, आगीचं प्रमाण वाढलेलं आहे, शॉर्ट सर्किटचं प्रमाण वाढलेलं आहे आणि तेव्हा हवा यायला जागा नाही। शहर विकास विभाग पूर्णपणे बंदिस्त केलेला आहे। वास्तविक शहर विकास विभाग हे अनधिकृत आहे 40%। तिथल्या टेरेस सगळ्या कव्हर करून AC लावून आत बसलेत ते। त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हावी, स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण बिल्डिंगचं व्हावं, पदाधिकाऱ्यांचे कॅबिन्स असतील, इतर विभाग असतील, त्या बिल्डिंगमधले जिथे जिथे टेरेस आणि पॅरापेट वॉल्स आहेत त्या सगळ्या मोकळ्या करा, इमारत खुली करा। कारण जर उद्या पदाधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांकडे येणारे कार्यकर्ते, तुम्ही पत्रकार, इतर कामासाठी येणारे नागरिक उद्या मोठ्या प्रमाणात जर आग लागली तर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि भाजी मंडई असताना कपडेवाल्यांना दुकानं दिली आहेत, कपडे होते म्हणून आग पसरली। भाजी असती, भाजीवर पाणी मारलं जातं, फुलांवर पाणी मारलं जातं, गोणी ठेवली जातात आणि त्यामुळे आग पसरली नसती, तिथे फक्त धूर आला असता। आज जे धुराने कोंडले गेले होते 2 जण, तिथे जर मोकळं टेरेस मोकळं असतं रात्रीचं किंवा उघडं असतं, तिथे नीट वॉचमन ठेवले असते, टेरेस उघडं ठेवलं असतं, वॉचमन्स नव्हते तिथे। जे कळवा हॉस्पिटल असेल, कळवा हॉस्पिटलमध्ये कायमस्वरूपी फायर ब्रिगेड उभी राहिली पाहिजे, फायर ब्रिगेडचं मनुष्यबळ वाढवलं पाहिजे। 176 पदं रिकामी आहेत फायर ब्रिगेडचं मनुष्यबळ, आणि जिथे जिथे शाळा वगैरे जवळजवळ आहेत तिथे फायर ब्रिगेड्स उभ्या ठेवल्या पाहिजेत ह्या गरमीच्या काळात तरी। आणि ऑडिट झालं पाहिजे, फायर ब्रिगेडचं पण ऑडिट झालं आणि कळवा हॉस्पिटलचं पण ऑडिट झालं पाहिजे। कळवा हॉस्पिटलमध्ये हजारो पेशंट्स आहेत, उद्या आग लागली तर काय हाल होतील तुम्ही विचार करा।